हॅलो गाईज. तर माझं नाव हर्ष गुरव. तर तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. फिरणारा हर्ष. आज आता चाललोय चंदेरी ट्रेकला. उद्या उद्या चंदेरीवर ध्वजारोहण करायचं आहे. तर आता निघालो आम्ही. नाईट ट्रेक करणार आहे. उद्या आला बाहेर. काय उदय, झाली का सगळी तयारी? चला निघतोच आहे आता लगेच. बस निघालोय आता. हे आमची सवारी. चंदेरी बोरवले पहिल्यांदा चंदेरीला चाललंय. कसा वाटेल एक्सपिरियंस? काय वाटतं? आता तर माहिती आहे अजून रात्रीचा ब्लॉग निघायचा. और ये हम अंधेरा चीरते हुए चंदेरी की तरफ. आपण आणि शिट्टी कधी मारल्यावरती आपण कसं आवाज द्यायचा हे फक्त सांगतो. एक मोठी शिट्टी आणि एक छोटी शिट्टी डेमो देतो. ही एक चालू होईल. दहाला ट्रेक चालू केला आम्ही. आता वाजलेत 10:20. किती 10% ट्रेक झाला असेल. फुल काळोखात नाईट ट्रेक आहे. फुल अंधार, फुल जंगला विंगलामधून चाललं आहे. फुल थ्रिलिंग आहे. नवीन एक्सपिरियन्स एकदम. म्हणजे हा ट्रेक आधी केलं आहे मी चंदेरीचा, बट नाईट ट्रेक नव्हता केला. आज नाईट ट्रेक फर्स्ट टाईम करतो आहे. लेट्स सी काय एक्सपिरियन्स येतो. आता वाजला 1. आम्ही अर्धा ट्रेक कंप्लीट केला आहे. अर्धा केला आहे. अर्धा नाही, अर्ध्याहून थोडं जास्त. आणि ते समोर दिसतं आहे ते आहे बदलापूर. आणि त्याच्या अपोजिट साईडला आहे वांगणी. वांगणी नाही दिसणार. वांगणी पूर्ण असं झाडं आहेत मध्ये. आणि हा मध्ये एक डोंगर आहे, नाही दिसणार तो पण. आणि त्याच्याच बरोबर अपोजिट साईडला ह्या ज्या लाईट दिसत आहेत तो पनवेल पार्ट आहे. त्याच्या इथून पनवेल असेल 10-12 किलोमीटर. बस बाकी सगळं उद्या दाखवतो. आता काही दिसणार नाही. 1:30 वाजलंय आणि आम्ही आता पोचलोय वरती. ते समोरचा व्ह्यू. आणि आमची वस्ती आता इथे या गुहेमध्ये. ही बरीच मोठी गुहा आहे. दिसणार नाही आता नीट. रात्रीचा 1:30 वाजलेला आहे. आता इथे जेवू आम्ही आणि इथेच झोपू जरा वेळ. आणि सकाळी 7 वाजता आम्ही वरती जायला निघू टॉपला चंदेरीच्या. तशी हालत तर एवढी काही खराब नाही झाली, थोडी झाली पण ठीक आहे. आता काय रात्री असल्यामुळे काही समजलं नाही. उद्या उतरताना समजणार. 6:40 झालेत आता. आणि असं इथे सनराईज होतोय. आता एवढा जसं जे डोळ्यांना दिसते ते नाही दिसणार कॅमेऱ्यात, बट ठीक आहे. आता जे काय दिसतंय ते मागातला कॅमेरा घेतला दिसला. हा का? नाही लाईट दाखव. लाईट चेहऱ्याकडे लाईट. हा बघा कोण बोलते. घेऊ लवकरच. तुम्ही सपोर्ट केला तर मागातला कॅमेरा पण येईल. हा त्यामुळे पूर्ण सपोर्ट करा. माझ्या मित्राला लय मेहनत करतो. इकडे चंद्र दिसतोय आणि तसाच इकडे सूर्य दिसत आहे. बट सनराईज होताना दिसतोय. बाई जो काय सीन आहे ना, कधी नाही विसरू शकत. कांट इमॅजिन. एवढा सही आहे ना. आम्ही आता चाललोय टॉपला. सगळे गेले तिथून. बघा आम्ही इथे रात्री या इथे थांबलेलो. ही गुहा आहे. या इथे आम्ही झोपलो आणि आता आम्ही चाललोय शिखरावर.
टॉपला. बघा इथून हा आपल्याला टॉपला जायचं आहे. इथून म्हणजे असं बरंच लांब आहे. तर चाललो आहे तिकडेच. अभी हम अंकल वहाँ पर बैठे, वहाँ से थोड़ा रिस्की है और ये पैच थोड़ा ऐसा मुश्किल है क्योंकि यहाँ पर पैर बहुत दिक्कत है. तो चंदेरीला येत आहे. हुआ तो सीधा जाओगे ऊपर. तर मनाची तयारी पूर्ण करून या. ते काका नाही येते. तिघ तर पूर्ण मनाची तयारी करूनच या. मी आधी एकदा केलंय त्यामुळे मला नाही वाटत आहे काय. बट नवीन लोक घाबरू शकतात. मी दगड एकदम गच्च पकडतोय. मी आजपर्यंत तिला एवढं नव्हतं पकडलं एवढं दगड पकडतोय. घाबरू नको एकदम. हा बघा उदय, बघा उदय. हा भाई माझा पाद निघून गेलाय भाई. भाई हे बघ कसं वाटतंय उदय, कसं वाटतंय? अरे बाबा आज कुछ तुफानी करतेचा ग्रँड फायनल करतो असं वाटतंय. हे बघा इथे उभा आहे. इथून डायरेक्ट दरे 3-3-6. तर इथून चाललोय खाली आम्ही. फर्स्ट एक पण स्टोरी नाही काढली तू. चंदेरी एकदम डेंजर आहे. त्यामुळे चंदेरी खूपच डेंजर आहे. एकदम नाही येत आहे. तर बाबा हे बघा आता आमच्या शेटने इथे दोरी लावली तन्मयने, की जसं की कोणी घसरायला नको, कारण की फुल स्टेप आहे. असं डायरेक्ट सू होत आहे. त्यामुळे दोरी बांधली त्याने. दोरीच्या साह्याने असं पकडत जायचं आहे. इथे तन्मय शेट आपले थांबलेत खाली. एक मिनिट पुढे जाऊन दाखवतो मी कसं सपोर्ट करतोय भाई. बोरवले उदय, कसं वाटतं चंदेरीचा फर्स्ट ट्रेक? हा फर्स्ट आणि लास्ट असणार आहे. याच्यानंतर मला कमी थ्रिलिंग गोष्टी थोड्या कमी. उदयचं मन भरलंय चंदेरीचा ट्रेक करून. थोडा इकडे दाखव कॅमेरा. जर हा 100 आहे तर मला 30-40% रेंज आवडेल. डेंजर मध्ये जरा जास्त थ्रिलिंग आहे का? हा जरा जास्त थ्रिलिंग. 3 लोक परतली पण. बघा चंदेरीला यायचा विचार करताय तर विचार करा आणि एक व्यवस्थित गाईड ठेवा तुमच्या सोबत. आता आमच्या सोबत तो आहे आणि हा हर्ष पण आहे. थोडा काही इश्यू नाही म्हणून. आता जो पॅच येणार आहे तो सगळ्यात मेन पॅच आहे, की चंदेरी ज्याच्यासाठी फेमस आहे तो पॅच येणार आहे. आता चंदेरीवाला फेमस पॅच आलाय, जिथे मी फोटो टाकले माझ्या इंस्टावर तुम्ही बघू शकता. माझं पण गाडी. हे बघा हा तो मेन पॅच आहे. बट इथून नाही दिसणार, तो फोटो तिकडनं काढायला लागतो. कुठून दाखवतो मी. माझा काढा का? अरे धीरधार की जरा. इथं सगळ्यांना सूर्यासोबत फोटो घ्यायचे. हे बघा सगळी कशी गर्दी केली सगळ्यांनी अशी मस्त गर्दी केली. एक मिनिट आणि स्वतः पण काढलाय. हा थांब, नाही मी नाही काढला अजून, माझा काढायचा. वेट तो तन्मय वरून आवाज येतोय. तन्मय कसं वाटते? ये मग चल आता. हा पकड डाईट. हा पकड केस द्वारी बिंदास काय नाही होत. हे बघा हे वर आलेले आहेत. यांना जरा विचारू काय रे फाटली का? नाही फाटली, थोडी फाटली. हा आता बघा हा अजून एक मेंबर येतो आमच्यावर. जरा नवीन आहे, थोडी त्याची फाट हातात आली आहे. पण ठीक आहे आता येतोय. ये रे वर ये. उद्या घाबरू नको. झालं ये आता ये. ते तुलाच करायचं. ये वर चल. ते तुलाच करायला लागणार. एडिटर तोच आहे रे, मी थोडी. माझं काम नको वाढवू हर्ष. हे बघा हे थोडं थ्रिलिंग आहे. आणि हा जसं वर झालंय तसं सगळ्यांना वर जायचंय. भाई सही में थ्रिलिंग है, फुल थ्रिलिंग एक्सपीरियंस.
सी एवढ्याशाच पायऱ्या छोट्या छोट्या आणि इकडनं असं वर जायचं आहे. तो एक चालला आमचा मेंबर. हे बघा फुल थ्रिलिंग. जर येत आहे तो व्हिडिओ नका काढू, रिस्क नका घेऊ आयुष्यात. नको पकडू. हर्ष इकडे वरती कसं जाऊ? तो कुठे गेला? तन्मय असे ना वरती. हे बघा हर्ष थांब. बोरलेचे फाटले इथे आता. अरे बाबा खाली रस्ता नाही माहितीये, फाटली उठली करतोय. थोडं रिस्की आहे. अरे इकडे दाखव ना. थोडंसं रिस्की आहे पण आरामात या. हे बघा इकडनं लेट्स गो. इकडनं असं वर जायचंय. या रॉकच्या टॉपला जायचंय आपल्याला. आवाज नाही कधी माझा. इथं एरोप्लेन असे जरा बाजूने जातात. दिसतंय का? चला चला. हा दिसतंय दिसतंय. चला. आमचा बोरले चाललाय वर. ही बाबा काय पण स्वप्न आहेत बे तुझी. उदय विचार कर इथून उतरताना काय होईल. छोटूसा रस्ता आहे आणि फुल स्टेप आहे खाली, डायरेक्ट खाली. सगळ्यात मोस्ट ऑफ द डेंजरस गोट्या वर ना बऱ्याच ठिकाणी खुणा केलेल्या आहेत. जसं की हे बघा इथे निशाण आहे. असं असं म्हणजे मी तरी एवढ्या दिवसात ऐकलेलं आहे, बऱ्याच म्हणजे आधी की चंदेरीला बरेच लोक चुकलेले आहेत. तर येताना पण बऱ्याच ठिकाणी पायवाटा केलेल्या आहेत की कोणी चुकू नये म्हणून. पाऊल खुणा आहेत. ते रात्री आलो त्यामुळे रात्री काळोखात दाखवलं नाही, पण पूर्ण जंगलात अजिंक्य हॅकर म्हणून बदलापूरचा एक ग्रुप आहे ज्यांचे मी पण मेंबर आहे. त्या पथकाने लावलेलं आहे. त्या पथकाने सगळं असं केलेलं आहे रेडी. प्रॉपर उभी चढाई, पूर्ण उभीच्या उभी. असं सगळं काही पार्टच नाही की जिथून छोटे छोटे पावलं घेऊ शकतात. अशी एकदम मोठी मोठी पावलं घेऊनच चढायचं आहे. मागे रोड बसू शकता. हे एक पाण्याचं टाकं आहे.
पाणी आहे त्याच्यात, ते पिण्याचं नाही हा माझं, पण यूज करायला काही हरकत नाही. हा बघा सीन. या इथून आलो आम्ही आता खालून, या इथून खालून आलो असं. आता चालू आहे वरीकडनं. तेव्हा चढत आहेत आपले एकदम उभीच्या उभी आहे. हळूहळू चढत आहेत सगळे. हो, अशा प्रकारे वर तर आलो आहे, पूर्ण नाही पण बऱ्यापैकी वर आलो आहे. आणि इकडनं असं वर जायचं आहे. चलो चलो, वो संभाल के जाओ कैमरा. तुलाच बोलले. आता इथे झाले 2 ग्रुपचा क्रॅश. मागे पण झालेलं छोटं होतं, आता मोठ्यावाला क्रॅश झाले. मला पण घे रे, आणि थोडं क्लिप्स पण काढत त्याच्यात. चला. 1 मिनिट भाई. पावडर लावतो एवढा लावतो पावडर. अशा अथक परिश्रम करून फायनली टॉपला आलोय आम्ही आता. जस्ट समोर दाखवतोच होतं. तर बघा चंदेरीची मेन खासियत, महाराजांची मूर्ती आहे पंचधातूची. अजिंक्यकर्सने बसवलेली आहे ती. तिथेच जायचं आहे. अशा प्रकारे आपण टॉपला तर आलो आहे. टॉप व्ह्यू. ओ बाई, टॉपला पण थोडंसं टाकता आरामात. कसं इकडनंच आता पुढं पुढं जायचं, तिथे जाऊन दाखवतोच. आज आम्ही इकडे बदलापूरच्या अजिंक्य हायकर्स आणि मुळात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ या संस्थेअंतर्गत हा आम्ही यावर्षी जो महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाले आहेत, त्या निमित्ताने अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांनी एक हे केलेला पण केलेला की महाराष्ट्रातल्या 350 किल्ल्यांवरती ध्वजारोहण करायचं आजच्या 26 जानेवारी 2024 या दिवशी. सलामी दो, सलामी दो. जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. समोर दिसतोय तो मलंगड आहे. दिसतोय की नाही माहीत नाही, मला काहीच दिसत नाही कोणामुळे मागून. आणि एकदम मागे म्हणजे तो मलंगड, तो मागे मलंगड आहे. तो तिकडे समोर दिसतोय तो तावली आहे. तो तावली आहे, तो तिथे दिसतोय तो तावली आहे. हा मलंगड आहे. आणि या बाजूचा कलावंतीन प्रबळगड, कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगड. आणि त्याच्या मागे बरोबर आहे तो ईर्ष्यागड आहे. नाही दिसणार, भरपूर म्हणजे असं धुकं आहे, नाही दिसून येणार, बराच लांब आहे. आणि हा इथे समोर हे सगळं पनवेल एरियात येतं. इथून असेल 15-20 किलोमीटरवर पनवेल. काल सांगितलं मी रात्री काळोखात, आता जरा उजेडात दाखवतोय. आणि आपण आलो इकडनं, या साईडनं, या बाजूने असे आलो आहे. तिथे समोर चिंचोली गाव आहे, तिथे खाली नाही दिसणार, इथून कठीण आहे दिसणं. चिंचोली गावातून आपण वर आलो आहे. अशा या जंगलातून वाट काढत 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 तिथं समोर खिंड आहे एक, तिथे व्ही आहे. इकडेच पनवेलवरून पण रस्ता येतो इकडनं, आणि इकडनं आम्ही आलो होतो बदलापूरवरून. या इथे पॉईंट एक मिड पॉईंट, आणि त्या मिड पॉईंटनेच वर येऊन या इथे खाली
या इथेच खालच्या बाजूला गुफा आहे. त्या गुफेतच आम्ही वस्तीला होतो आणि गुफेच्या इथून वरून इथे वर आलो. शिवराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. गेले कसे? आता रिटर्न जायला स्टार्ट केलंय आम्ही. वा, निघालोय आता. परतीचा प्रवास चालू केलाय. जरा डेंजर आहे बाबा किल्ला. डेंजर म्हणजे जरा जास्तच डेंजर. म्हणजे मला पण क्लिप्स काढते. एवढ्याशा पॅच मधून यायला लागते. कसं आहे बघा. आम्ही अजून कच्चा लिंबू आहे. पकाने को टाइम नाही. माझ्या ह्याच्यात फक्त 4 मिनिटाचे व्हिडिओ बसणार आहे लास्ट. वरून ये. हा तुझ्या फोनचा हे दे ना मला. अर्धा डेटा ट्रान्सफर कर आणि डिलीट कर ना. ट्रान्सफर कर मोठ्या मोठ्या गोष्टी. पिक्चर असतील डिलीट मार. पिक्चर नाहीत. काय भरलं हे समजत नाही मला. तो क्वालिटी अब 6 ठीक से नहीं आ रहा होगा. वाइड एंगल लेंस से ले रहा हूँ और आईक्यू का वाइड एंगल लेंस थोड़ा तो है. तो अब हम फिर से सब मतलब झंडा बंधन और सब पूरे जो जिस चीज़ों के लिए हम इस फोर्ट पर आए थे वो कंप्लीट करके अब घर जा रहा हूँ. हर्ष कहते बोल. काय बोलू. बोलायला शब्द नाही उरलेत. बस आता काय. उदय कैसा ॲडव्हेंचर आहे. खाली दिसतंय का कसा ॲडव्हेंचर आहे. माझी हाईट आहे तेवढं माझं फक्त नशीब आहे. आता तर मी एवढंच बोलू शकतो. नशिबाला चांगलं बोल. हाईट दिली तुला. आमच्या सारख्यांचं काय होतं सर विचार कर. पण गालावरती लव बाईट पण दिली. विसरला का. ते नाही रे बाबा. तू नॅचरल लव बाईट आहे ती. पासवर्ड 7096. फिंगर लाव यार माझा आधी. लावून घ्या आता खाली. अरे फोन खाली करावा लागतो ना. हो हे डिसेंडिंग ना अति डेंजर आहे. अति बाबा. मी स्वतः पाय टेकत हात टेकत उतरतोय. विचार करा. तो उदय पण कसा. उदय कसं आहे डिसेंडिंग. हे तर भोचा टेकवत चालू आहे बघा. त्याची तर हालत अजून वाईट आहे. अरे इकडे बघ सपाट आहे. इथं असं जरासं असं आरामात सपाट आहे इकडे तर. बाबा. आता तो डायलॉग बोल ना. सोडून देऊ आपण. कसं वाटतंय. अरे वाटते. हे बघ मी कसा माकडाने उतरतो. दिसतंय. इकडनं आलो. इकडनं एकदम बेकार हालत आहे. खांडी माझी. तिकडे एक शॉर्ट असं हा उतरतोय उदय काय. कसं वाटतंय. चांगलं तर नाही वाटत आहे. हे तर समजलंय मला. हे असं थोडं जरा जास्तच रिस्की आहे. इकडनं आम्ही वरून आलो आता खाली. असं खाली येत चालू आता. बस असंच उतरत जायचंय. चंदेरीचा सगळ्यात डेंजर पार्ट. जिथे मी व्हिडिओ काढतोय पण तुम्ही कधी काढू नका. सगळ्यात डेंजर. असं कडेकडेने चालत जायचंय. अँगल कर.
थांबो नको. क्या चाहते हो? बघितली असेल कसं आलोय मी बाबा. फुल डेंजर आहे. असं थ्रिलिंग, जरा जास्त थ्रिलिंग आहे. दिसायला काय वाटतं एकदम असं एकदम सोपं वाटतं हे. नाही थांबा एक मिनटं. हां, दिसायला एकदम सोपं वाटतं हे, एवढं सोपं नाही आहे. जरा जास्त थ्रिलिंग आहे. आता चाललो आहे गुहेकडे आम्ही, पण अजून एक पॅच बाकी आहे. आता कडेकडेने चाललो आहे असं. त्या तिथे समोर एक पॅच आहे, तिथे दोरी लावलेली दिसणार नाही आता. इथून तिथून आता वर जायचं आहे. तो एक आता लास्ट एक रिस्की पॅच बाकी आहे आता तेवढा. तो एक लास्टच पॅच आहे जो जरा रिस्की आहे जास्त. तेवढा झाला की आम्ही गुहेजवळ पोचू. म्हणजे ते आता नाश्ता करणार जाऊन. नाश्ता नाही, जेवणच करू बस. तो एक पॅच दाखवतो आणि पोचतो मी गुहेत जाऊन. भेटतो तुम्हाला. हा पण थोडासा रिस्की आहे. रस्ता नाहीच आहे, फुल स्टीप आहे. पायवाट नाहीच आहे, पूर्ण स्टीप आहे पूर्ण. त्यामुळे इथून एकदम आरामात जायला लागतं. माझा तर कवर झाला. लेट्स सी. उदय येतोय. उदय हळूहळू. उदय खालून ये, वरून नको येऊ. खालून रस्ता आहे सरळ. हा दिसते पायवाट आहेत बघ, खड्डे दिसत आहेत का? हा, कशाला वर चढतात मला समजत नाही. ठीक आहे, उदयने पण सुखरूप पार केलंय. ठीक आहे, आता काय चला. हा हे बघा, इथे दोरी बांधली आहे तन्मयने. त्या दोरीच्या सहाय्याने असं लटकत जायचं आहे आता. मी कसं जातोय बघा. ही दोरी आहे म्हणून काही रिस्क नाही. दोरीला पकडून असं वणीत थोडं नाही जात, जास्तच रिस्की. पण दोरी आहे तर मग तुम्ही टेन्शन नाही. हाय हळू. आता आलोय गोव्यामध्ये. जरा नाश्त्याचा बेत चाललाय. नाश्ता आणि ते जेवण. आणि खिचडी जेवण. सीझन भात गरम पाणी आहे ना, मग शिजणार नाही लवकर. मग माझ्यावर शिजल्या पाणी दोषा. चला, जागा सोडायची वेळ झाली आता. बस आता चाललोय. तो वही है कि अभी बहुत लोग लेट आए ट्रैक के लिए. ट्रैक ऑलमोस्ट रात के टाइम में या दिन के टाइम में करना चाहिए. बस आता चाललोय. डिसेंडिंग चालू. पाणी एकदा भरून घेतो थोडं. माझ्याकडे लक्ष द्या का मागे मध्ये. हे बघा, हे इथं पाण्याचं टाकाय प्यायचं. आणि आपला मित्र पाणी काढतोय प्यायला. हे प्यायचं पाणी आहे, वापरू शकतो प्यायला बिंदास. हा बघा, हा उतरलाय. फोनची बॅटरी डेड होती एवढा वेळ. आता मी पॉवर बँकला लावलेला, तेव्हा कुठे चार्ज झाली. बऱ्यापैकी ट्रेक उतरले आम्ही. जंगलात होता आता. अजून 1 तासाचा ट्रेक असेल हार्डली. तर हे जे दिसतंय हे बघा, हे असे पॉईंट आहेत लावलेत. अजिंक्य हॅकर्सने लावलेत. बदलापूरचा ग्रुप आहे. चंदेरीच्या म्हणजे बऱ्याच म्हणजे पूर्ण रूटवर असे पॉईंट केलेले आहेत. आणखी चंदेरी हा ट्रेक आहे तो भरपूर चुकण्यासारखा आहे, भरपूर. त्यामुळे त्यांनी केलेले आहेत असे. पुढचा पण दाखवतो मी. ठीक ठिकाणी अशा रिबीन पण लावलेल्या आहेत. हे दिसत आहेत त्या. कोणी चुकायला नको, कारण की जंगल एवढं बेकार जंगल आहे की बाई 100% चुकणार. हे बघा, इथे पण इथे रिबीन लावली आहे. रिबीन आहेत बघा, दगड आहेत. अशी सगळ्या ठिकाणी लावले आहेत त्यांनी.
कारण की कोणी चुकायला नको. हे बघा इथे दगड आहेत. पूर्ण रूटमध्ये बऱ्याच ठिकाणी लावले, बऱ्याच ठिकाणी, की तुम्ही चुकू नका, नीट रूटने जा. समजा कोणी चुकलं तर रिटर्न या, मार्किंग बघा आणि पुढे जा. हाच एक त्याच्या मागचा उद्देश आहे. बस आता पुढे जातो आणि दाखवतो तुम्हाला. ते समोर दिसतोय तो चंदेरी, त्याच्या टोकावर होतो आपण, या टोकाला वरती एकदम. तिकडनं आता असं जंगलातून खाली येत आलोय. चाललो आता. आता तर असं बऱ्यापैकी उतरलोय. आता जंगलचा सरळ पेच चालायचं आहे. तरी नाही म्हटलं तरी मिनिमम 2 किलोमीटरच्या वर असणार. मला नक्की आयडिया नाही किती आहे, पण आता चालायचंच आहे पूर्ण. ते चालतं आता. बस आता फक्त चालायचंच आहे. उन्हाने हवा काढली आहे पूर्ण, टोटल ठुस केलं उन्हाने. बरोबर आहे. चल जर जंगल आलं बरं वाटलं जरा. फायनली आलो आहे खाली म्हणजे अजून थोडासा बाकी आहे, हार्डली 10 मिनटाचा. बस आता 10 मिनटात पोचेन बेस विलेजला. तिथे थांबलेत आम्ही, मागे 4 जण आहोत लास्टचे, बाकीचे गेलेत पुढे. बस आता त्यांना जाऊन भेटतो आणि तिथे होईल ट्रेकचा एंड. ट्रेक मस्त होता, फक्त जरा दमवणार आहे आणि थोडा रिस्की आहे. बाकी काय एवढं टेन्शन नाही ट्रेकचं. ट्रेक भारी होता. असं आता खाली जाऊन भेटतो. सगळ्यांना टाटा करायचे. सगळे एका ठिकाणाहून नाही आलेले आहेत, इकडून तिकडून आलेले आहेत. सो आता भेटू त्यांना खाली जाऊन. कितवीला आहे तू? कितवीला आहे रे तू? शाळेत जातो का? रात्री इथे गाडी लावलेली, बस आता काढतोय गाडी. चला परतीच्या प्रवासाला लागू आता. चाललोय आता घरी चाललोय. जाऊ द्या घरी जाऊ द्या, पटकन जाऊ द्या. उद्या जरा जास्त जमलंय, मी जमले. त्याची जरा जास्त लाल झाली आहे सध्या, त्यामुळे तो आता खूप बसलाय. लव बाईट पण भेटली. धर. अरे लव बाईट दाखव ना. नंतर निघालोय घरी. लागेल 1 तास तर लागेल आणि आरामातच जाऊ. जीवावर आले गाडी चालवायला, पण तरी चालवतो आता, काय ऑप्शन नाही. सो
घरी जाऊन भेटतो आता. युअर ट्रिप. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पुढच्या ब्लॉगसाठी सबस्क्राईब पण करून ठेवा.